सर, कांद्याचे जे एक्सपोर्ट ड्युटी होता ते केंद्र सरकारने कमी केला आहे, त्याचे काय इफेक्ट होणार? कांद्याची एक्सपोर्ट ड्युटी केंद्र सरकारने कमी केली, त्याबद्दल केंद्र सरकारचे हार्दिक अभिनंदन. शेतकऱ्यासाठी चांगला निर्णय घेतला त्यांनी. त्याचा काय एवढा इफेक्ट जाणवणार नाही, कारण लोकलमध्ये गिराईक कमी आहे. त्याच्यामुळे असा फार मोठा त्याचा इश्यू येईल असं काही नाही. बाजार स्थिर राहतील. जे आता 15 ते 18 रुपये कांदे विकतात असे स्थिर बाजार राहतील. त्याचा फार मोठा इश्यू होणार नाही आणि शेतकऱ्यांचा थोडा फायदा होईल. लोकल मार्केटमध्ये काय दर? एवढं काय फार सडाशे काय दर वाढणार नाही, कारण लोकल गिराईक कमी आहे. जरी एक्सपोर्ट जरी चालू झाला तर लोकल माल नेतात गिराईक ते गिराईक कमी आहे. त्याच्यामुळे फार एवढे दर वाढतील आणि अशी घबराट तयार होईल असं काही होणार नाही. माल भरपूर आहे आणि 1 तारखेनंतर भरपूर माल येत जाणार. नवीन जे क्रॉप आहे हा कांदा आहे. कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. त्याच्यामुळं आवक शॉर्ट राहील, माल तुटवडा येईल असं काही भासणार नाही. सगळ्यांना त्याचा व्यवस्थित पुरवठा होईल. शासनाने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचं स्वप्न साकार करण्यासाठी, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी आज जे उत्पन्न जास्त आहे त्याच्यामुळे जो निर्णय घेतलाय, निर्यात शुल्क 0 केलं, म्हणजे जी 20% ड्युटी होती ती काढून टाकलेली आहे. तो निर्णय खूप चांगला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला जे त्यांच्या खर्चापेक्षा भाव कमी मिळणार होता तो आज न मिळता त्यांचा खर्च तरी निघाल, तो फायदाच होणार आहे. आणि खाणाऱ्या कस्टमरचं काही नुकसान नाहीये. त्याला 25 रुपये 30 रुपये किलो कांदे मिळणार आहे, कारण शेतकऱ्याचा पण खर्च वाढलेला आहे. आणि ह्या निर्णयाचं आम्ही व्यापारी म्हणून खूप स्वागत करत आहे आणि शेतकऱ्यांचा पण फायदा होणार आहे, लागू होणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा 1 एप्रिल पासून जो एक्सपोर्ट होईल त्याला कोणतीही एक्सपोर्ट ड्युटी लागणार नाही. माझं नाव संजय लक्ष्मण पिंगळे, कांदापाडा आडत व्यापारी संघ अध्यक्ष, नवी मुंबई.